आईने बनवला इडली डोसा। आज आई बाबा संध्याकाळपर्यंत जरा बाहेर गेले होते। गट्टू चिंकी शाळेतून घरी आल्यावर आपल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला जातात। चिंकी, खूप भूक लागलीये। मावशीने जेवायला काय बनवलं असेल माहित नाही। हो गट्टू, आई तर रोज मस्त मस्त जेवण बनवते। आज आपण पहिल्यांदाच दुसरीकडे जेवायला जाणार आहोत। गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारत मारत त्या काकूंच्या घरी पोहोचतात। आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणि बेल वाजवतात। या गट्टू चिंकी, मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होते। आज मी तुमच्यासाठी इडली आणि डोसा केलंय। वाव मावशी, मला तर इडली खूप आवडते। आणि मला डोसा। हो या ना मुलांनो, लवकर हात धुवा, मी तोपर्यंत ताट वाढते। गट्टू चिंकी इडली आणि डोसा खाऊन खूप खुश होतात। मावशी, इतकी टेस्टी इडली आईने आजपर्यंत नाही बनवली। आणि मावशी, हा डोसा तर कमाल आहे। अरे वा मुलांनो, मी तर खुश झाले की तुम्हाला जेवण आवडलं। घ्या ना, अजून घ्या, पोट भरून खा। गट्टू चिंकी खूप मनापासून इडली डोसा खातात आणि मग काकूंना थँक्यू म्हणून आपापल्या घरी परत येतात। संध्याकाळी आई बाबाही परत येतात। आई, तुला माहितीये, आज मावशीने इडली आणि डोसा केलं होतं। आणि आई, त्यांनी खूपच चवदार जेवण बनवलं होतं। खरंच मजा झाली। अरे वा मुलांनो, ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जेवण आवडलं। तर मुलांनो, पोट भरून खाल्लत ना? तर काय बाबा, गट्टूने तर 5 इडल्या खाल्ल्या। चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गट्टू चिंकी पाहतात की आईने सकाळी नाश्त्याला इडली आणि डोसा केला होता। अरे हे काय आई, तू सुद्धा आमच्यासाठी इडली डोसा केलंयस? तर काय मुलांनो, काल तुम्हाला मावशीचा इडली डोसा इतकं आवडलं, मग मी विचार केला मी आज परत करते। वाव आई, हे तर तू खूप भारी केलं। चला लवकर ब्रश करा दोघं, मी तुम्हाला नाश्ता आणून देते। गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात, पण त्यांना आईच्या इडली डोश्यात ती चव येत नाही जी काकूंची होती। पण ते आईला उदास करू इच्छित नव्हते। वाव आई, तुझी इडली सुद्धा मस्त झालीये। हो आई, डोसा सुद्धा खूप छान आहे। पण आई गट्टू चिंकीकडे बघून सगळं काही समजून जाते। तिच्या लक्षात आलं की गट्टू चिंकीला हे काही आवडलं नाहीये, पण ते काही खरं सांगत नाहीयेत। बरं ठीक आहे मुलांनो, चला आता तुम्ही शाळेची तयारी करा। मग आई विचार करू लागते की असं काय माझ्या रेसिपीत कमी राहिली की तिचं खाणं काकूंच्या खाण्यासारखं झालं नाही। बराच विचार केल्यानंतर ती काकूंकडे जाते। हॅलो गट्टू चिंकीची आई, या। आज मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलीये। हो सांगा ना। तुम्हाला तुमच्या इडली डोशाची रेसिपी विचारायची। गट्टू चिंकी तुमच्याकडे जेव्हापासून जेवलेत तेव्हापासून तुमच्या इडली डोशाचे ते कौतुक करतात। इनफॅक्ट मीही त्यांच्यासाठी इडली डोसा बनवलं, पण त्यांना ते एवढं आवडलं नाही। अगं बाई, ते असं अशामुळे आहे की मी माझ्या इडली डोशामध्ये काही स्पेशल मसाले टाकते। चला मी तुम्हाला शिकवते। मग काकू आईला आपल्या स्टाईलने इडली डोसा बनवायला शिकवते आणि आई घरी परत येते। अगं आई, तू कुठे गेली होतीस? काही नाही गट्टू बाळा, तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला उद्या मिळणार। वाह आई, मला तर सरप्राइजेस खूप आवडतात। हो मुलांनो, सकाळपर्यंत वाट बघा। मग सगळे जण झोपी जातात आणि मग आई काकूंनी सांगितलेल्या स्पेशल रेसिपीने परत एकदा इडली आणि डोसा बनवते। थोड्याच वेळात पूर्ण घरात इडली डोशाचा सुगंध पसरतो। अरे वा आई, इतका छान वास कसला येतोय? चिंकी, मला तर हा वास ओळखीचा वाटतोय। अरे हा गट्टू, मलाही। मुलांनो, मी आज पुन्हा एकदा इडली आणि डोसा केलंय, पण ह्या वेळेस मी मावशीला विचारून त्यांची रेसिपी पूर्णपणे फॉलो केलीये। या, चव घेऊन सांगा कसं झालंय। मग गट्टू आणि चिंकी एक्साइटेड होतात आणि मग इडली डोसा खातात। अरे वा आई, हे तर तू मावशीपेक्षाही भारी केलंय। खरं आई, मजाच आली। होममेड पिझ्झा। गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात। दोघेही खूप खुश असतात, कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता। आई कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागला।
अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई, आई, लवकर ये ना. अरे हो हो, येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली ये. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो हो, चला आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो हो, तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना. मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं, तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं, जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? हा, तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं? ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज. हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार, हो नाही? हो, पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा. सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा. शिकून जाल. वाव. दोघे पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला, आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं? मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते.
आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू? टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा, एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते, तुम्ही ते पिझ्झावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये, तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी, ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस अजून फक्त 5 मिनिटं, मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय? हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेट मध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल, घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.